नमस्कार. आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया एकदम मजबूत असावा असं कोणाला नाही वाटणार, बरोबर? पण हा पाया नेमका कसा रचायचा? चला, आज आपण हेच एका शाळेच्या उदाहरणातून समजून घेऊया. आणि हो, हे स्वप्न खरं तर प्रत्येक पालकाच्या मनात असतंच. आपली मुलं यशस्वी व्हावीत, मोठी व्हावीत, ही किती स्वाभाविक इच्छा आहे, नाही का? पण मग प्रश्न येतो की या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी नेमकी कोणती दिशा निवडायची? बरं, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज पाहणार आहोत नूतन विद्या मंदिर धाराशिव यांच्या कामाची पद्धत. चला बघूया ते असं नेमकं काय वेगळं करतात ज्यामुळे मुलांच्या भविष्याला एक अगदी पक्की दिशा मिळते. आता बघा, कोणत्याही संस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता? तर तो म्हणजे विश्वास. आणि या शाळेच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा विश्वास काही एका दिवसात नाही, तर अनेक वर्षांच्या परंपरेतून तयार झालेला आहे. विचार करा, ही शाळा 1970 पासून सुरू आहे. म्हणजे तब्बल 5 दशकांपेक्षा जास्त काळ ही संस्था शिक्षण क्षेत्रात काम करतीये. एवढा मोठा अनुभवच खरं तर त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल सगळं काही सांगून जातो. आणि हा जो इतक्या वर्षांचा अनुभव आहे ना, तो केवळ आकडा नाहीये. त्यामागे आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची एक भक्कम परंपरा. म्हणजे अक्षरशः पिढ्यानपिढ्या या शाळेने ज्ञानाचा हा वारसा पुढे नेला आहे. इथं शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातलं ज्ञान घोकणं नाही, अजिबात नाही. त्याच्या खूप पुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये विचार करायची ताकद कशी येईल, त्यांच्यात चांगली मूल्य कशी रुजतील आणि त्यांचं व्यक्तिमत्व कसं फुलेल यावर भर दिला जातो. आणि मला वाटतं हाच त्यांच्या शिक्षण पद्धतीचा खरा आत्मा आहे. ठीक आहे, तर आता पुढे जाऊया. पाहूया की ही शाळा आपल्या पारंपरिक मूल्यांना आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड कशी देते. हे खूप इंटरेस्टिंग आहे. इथे ना खरंच भविष्याचा विचार केला जातो. म्हणजे बघा, नवीन एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 तर आहेच, पण त्यासोबत विचार करा, अगदी पहिल्या इयत्तेपासून मुलांना AI, कोडिंग, रोबोटिक्स यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि हे सगळं शिकवण्यासाठी डिजिटल बोर्ड्स वापरले जातात, ज्यामुळे शिकणं एकदम सोपं आणि मजेशीर होऊन जातं. पण या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उद्देश काय? सोपा आहे. शिकण्याची प्रक्रिया एकदम सोपी आणि इंटरेस्टिंग बनवणं. कारण साधा आहे, जेव्हा शिकण्यात मजा येते ना, तेव्हा मुलं आपोआपच जास्त उत्सुकतेने शिकतात. अच्छा, आणि अभ्यासक्रम अजून मजबूत करण्यासाठी काय केलंय? तर सगळ्या इयत्तांमध्ये ICSE बोर्डाचं जनरल सायन्स शिकवलं जातं. याचा फायदा काय? तर मुलांमध्ये एक सायंटिफिक दृष्टिकोन तयार होतो आणि लॉजिकल थिंकिंग वाढायला मदत होते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कितीही चांगले तंत्रज्ञान असो किंवा अभ्यासक्रम असो, ते यशस्वी तेव्हाच होतं जेव्हा शिकवणारे शिक्षक मनापासून काम करतात. आणि इथे तेच होतं. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिलं जातं, त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळतं. बरं, शिक्षण म्हणजे फक्त 4 भिंती आणि एक फळा असं नसतं, बरोबर? खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर पुस्तकांच्या बाहेरच्या गोष्टीही तितक्याच किंबहुना जास्तच महत्त्वाच्या असतात. त्यासाठी इथे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगवर खूप जोर दिला जातो. म्हणजे काय? तर मुलं फक्त ऐकून किंवा वाचून शिकत नाहीत, तर स्वतः काहीतरी करून अनुभवातून शिकतात. आणि असं शिकलेलं ज्ञान डोक्यात एकदम पक्क बसतं. आणि यासाठी खूप वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. उदाहरणार्थ हस्ताक्षर कार्यशाळा, ज्यामुळे अक्षर एकदम वळणदार होतं. मग आहेत शैक्षणिक सहली, ज्यातून मुलांना पुस्तकांच्या बाहेरच्या जगाची ओळख होते. आणि कप बुलबुलसारख्या ॲक्टिव्हिटीजमधून टीमवर्क आणि डिसिप्लिन हे गुण आपोआपच येतात. आणि ह्या सगळ्या उपक्रमांमधूनच मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण यांसारखी लाईफ स्किल्स तयार होतात. आणि ही स्किल्स अशी आहेत जी त्यांना आयुष्यात प्रत्येक वळणावर उपयोगी पडणार आहेत. आणि हो, मुलांनी काही चांगलं केलं तर त्यांचं कौतुकही व्हायला पाहिजे, नाही का? त्यासाठीच वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ होतात. यातून मुलांचं मनोधैर्य वाढतं, त्यांना आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र केलं की आपल्यासमोर एक स्पष्ट चित्र उभं राहतं की एका उज्ज्वल भविष्याचा पाया नेमका कसा घातला जातो. कारण मुलांच्या विकासासाठी ना एक पोषक वातावरण खूप गरजेचं असतं. आणि इथे ते मिळतं. एक सुरक्षित, सुसंस्कृत आणि प्रेरणा देणारं वातावरण. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पालक आणि शिक्षक यांच्यातलं सहकार्याचं नातं, हे तर मुलांच्या प्रगतीसाठी खूपच आवश्यक आहे. आणि शेवटी शाळेचं जे ब्रीदवाक्य आहे ते या सगळ्या विचारसरणीचं सार सांगतं. विचारवंत घडवणे, भविष्य घडवणे. याचा अर्थ किती मोठा आहे बघा. फक्त माहिती देणारी नाही, तर विचार करणारी पिढी घडवणं. अशी पिढी जी स्वतःचं आणि पर्यायाने देशाचं भविष्य घडवेल. तर हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात नक्कीच येतो
की आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जो मजबूत पाया लागतो त्यात यापैकी कोणते घटक सर्वात जास्त महत्त्वाचे वाटतात? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.